भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक क्रमांक 16, 17 आणि 18 या तिन्ही श्लोकांमधून पांडव सैन्यातील विविध योद्ध्यांनी त्यांच्या स्वतःच्या शंखध्वनीने आसमंत दुमदुमून सोडले याचे वर्णन येते. श्लोक क्रमांक 16. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिर नकुल सहदेवश्च सुघोषम आणि पुष्पक. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिर यांनी आपला अनंत विजय शंख वाजविला, तर नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक शंख वाजविला. श्लोक क्रमांक 17. काश्यश्च परमेश्वाश शिखंडीच महारथा दृष्टिधुम्नो विराटश्च सात्यकीश्चा पराजितः. महाधनुर्धर काशीराजा, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टिधुम्न राजा विराट, अपराजित असा सात्यकी आणि पुढे 18 पुढील वर्णन येते ते असे. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहू शंखानंदनू पृथक पृथक. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर कोणीच विजय मिळवू शकत नाहीत असे पांचाल देशाचे राजा द्रुपद, द्रौपदीचे 5 पुत्र आणि सुभद्रीचा महाबाहू पुत्र या सर्वांनी आपल्या शंखांचा वेगवेगळा नाद केला. या वर्णनातून अत्यंत काळजीपूर्वक संजयाने धृतराष्ट्राला वेगळ्या पद्धतीने चातुर्याने पांडवांच्या सेनेचे महत्त्वच सांगितले आहे.